95% लोकांना माहित नसलेला अजिंक्यतारा किल्ल्यावरचा हा दक्षिण दरवाजा. जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर सध्या मी आहे राजधानी साताऱ्यामध्ये आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय स्वराज्याची चौथी राजधानी असणारा अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी. खर तर फार प्राचीन इतिहास आहे या किल्ल्याला. म्हणजे जवळपास 12व्या शतकामध्ये शिलाहार राजांनी हा किल्ला बांधला होता. त्यानंतर मराठेशाहीच्या इतिहासामध्ये या किल्ल्याचं महत्व आणखीनच वाढलं, कारण शाहू छत्रपतींच्या कालखंडामध्ये हा किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी होता. महाराणी ताराबाई राणी साहेब यांचं निधन देखील याच किल्ल्यावरती झालं होतं, कारण आयुष्याच्या अखेरच्या काही काळामध्ये याच ठिकाणी महाराणी ताराबाई राणी साहेब वास्तव्यास होत्या. त्यामुळेच आपल्याला अजिंक्यतारा किल्ल्यावरती महाराणी ताराबाईंचा राजवाडा सुद्धा पाहायला मिळतो, जो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि स्वराज्याची चौथी राजधानी अर्थात साताऱ्याची शान असलेला अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी जाऊयात. अजिंक्यतारा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे. साताऱ्यातून अंदाजे 10 मिनिटांमध्येच आपण अजिंक्यतारा किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पोहोचतो. महादरवाजाजवळ आपल्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग करण्याची व्यवस्था आहे. स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या समोर मी सध्या आहे. तुम्ही बघू शकता किल्ल्याचा महादरवाजा तुम्हाला इथे दिसत असेल. अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं बांधकाम आहे आणि जवळपास 12व्या शतकात म्हणजे 1190च्या कालखंडामध्ये शिलाहार राजांनी बांधलेला हा किल्ला. बऱ्याच शाह्यांनी आजपर्यंत या किल्ल्यांवरती राज्य केलेलं आहे. मराठेशाहीच्या इतिहासात सुद्धा हा किल्ला फार महत्वाचा होता, कारण हिंदवी स्वराज्याची ही चौथी राजधानी होती. तुम्ही बघू शकता किल्ल्याचा हा महादरवाजा कसा आहे. या महादरवाजावरती आपल्याला बरीचशी राजचिन्ह कोरलेली पाहायला मिळत आहेत. वरच्या बाजूला दोन्हीकडे शरभाची शिल्प आहेत आणि त्याचसोबत हा आतल्या बाजूचा लाकडी दरवाजा तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य अशा स्वरूपाचा आहे. श्रीमान रायगड किल्ल्यावरती ज्या पद्धतीचा दरवाजा आहे ना, अगदी त्या पद्धतीचा दरवाजा आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. तुम्ही बघू शकता इकडे पहारेकरांची देवडे आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. असंच बांधकाम या बाजूला सुद्धा बघू शकता. पहारेकरांची चौकी आपण म्हणू शकतो, जी पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळत होती आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा पायरी मार्ग आपल्याला इथे दिसतोय. अजिंक्यतारा किल्ला सप्तर्षी सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. हा किल्ला इसवी सन 1190 मध्ये शिलाहार राजा भोज यांनी बांधला होता. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि नंतरच्या काळात विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इसवी सन 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबीबी या ठिकाणी कैदेत होती. स्वराज्याचा विस्तार होत असतानाच 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. याच किल्ल्यावर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 2 महिने वास्तव्यास होते.
या किल्ल्यावर सातारचे आकाशवाणी केंद्र देखील आहे. पावसाळ्यानंतर इकडं भरपूर हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता कशा पद्धतीचा हा मार्ग आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावरील महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या राजवाड्याच्या समोर मी सध्या आहे. हे पाठीमागच्या बाजूला हे अर्धवट उद्ध्वस्त अवस्थेमधलं जे बांधकाम तुम्हाला पाहायला मिळतंय ना, हे बांधकामच महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या राजवाड्याचं बांधकाम आहे. खरं तर हा राजवाडा पूर्वी किती मजली होता हे सांगता येणार नाही, कारण आता बहुतांश बांधकामाची आपल्याला पडझड झालेली दिसते. पण अजून सुद्धा आपल्याला या राजवाड्याचे 2-3 मजले त्याचं काही अर्धवट पडलेल्या अवस्थेतलं काही बांधकाम इथं पाहायला मिळतंय. बघू शकता हा खालचा मजला, त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला एक तिकडे खिडकी पाहायला मिळते. ते दुसऱ्या मजल्याचं बांधकाम असावं, कदाचित त्याच्याही वरती आणखी एखाद्या मजल्याचं बांधकाम असण्याची शक्यता आहे. या बाजूला आपण बघू शकतो कशा पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे. इसवी सन 1700च्या नंतर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला या बांधकामामध्ये विटांचा वापर जास्त पाहायला मिळतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जे बहुतांश बांधकाम असायचं ते पूर्णतः दगडामधलं बांधकाम असायचं. पण हे बांधकाम म्हणजे अंदाजे 1700च्या नंतर जे काही बांधकाम व्हायला सुरुवात झाली शाहू छत्रपतींच्या कालखंडामध्ये, महाराणी ताराबाईंच्या कालखंडामध्ये किंवा नंतर पेशवेकालीन, होळकरकालीन जे काही बांधकाम होतं ना, त्या बांधकामामध्ये बहुतांश प्रमाणात आपल्याला विटांचा वापर दिसायचा. आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरती हे जे राजवाड्याचं बांधकाम आहे यामध्ये अजूनही आपल्याला बघू शकता हे जुन्या काळातलं विटांचं बांधकाम इथं पाहायला मिळतंय. तुम्ही बघू शकता आतल्या बाजूला कशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था आहे. खरं तर एवढा लहान राजवाडा नाहीये हा. तर इथून पलीकडच्या बाजूला तिकडे सुद्धा आपल्याला दूरवरती आणखी काही बांधकाम पाहायला मिळते आणि फार मोठं हे बांधकाम असण्याची शक्यता आहे. पूर्वी बहुतांश बांधकाम आता उद्ध्वस्त झालंय. हा राजवाडा किती मजले असेल पूर्वी हे सध्या सांगता येणं कठीण आहे, परंतु तुम्ही बघू शकता त्याचं 2 ते 3 मजली बांधकामाचं काही अवशेष आपल्याला अजूनही इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे नक्कीच ज्या कालखंडामध्ये महाराणी ताराबाई राणीसाहेब अजिंक्यतारा किल्ल्यावरती वास्तव्यास होत्या ना, त्यावेळेला कदाचित 2 ते 3 मजले या राजवाड्याचे त्यावेळी बांधण्यात आलेले असावेत. अजूनही आपण पाहू शकतो अशा काही ठिकाणी देवळे आपल्याला पाहायला मिळत आहेत, काही ठिकाणी प्रवेशद्वार म्हणजे दरवाज्यांचं अवशेष आपल्याला इथं दिसून येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो इसवी सन 1700च्या नंतर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या बांधकामामध्ये जो पाया आहे तो दगडी आणि वरचं जे काही बांधकाम आहे ते पूर्ण विटांचं बांधकाम पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता या बाजूला 2 प्रवेश मार्ग आहेत आणि इथे काही दगडी जोते आपल्याला पाहायला मिळत आहेत जुन्या काळातल्या बांधकामाचे. इथे प्रवेशद्वारालाच दिवा वगैरे लावण्यासाठी देवळ्या तयार केल्या होत्या, त्याचंही अवशेष आपल्याला दिसतंय. आणि याच राजवाड्याच्या बांधकामाचा जो बाकी भाग आहे तुम्ही बघू शकता या बाजूला आपल्याला दिसून येतोय. सध्या यातलं बहुतांश बांधकाम सध्या उद्ध्वस्त झालेलं आहे, परंतु पूर्वीच्या काळी मात्र हे सगळं बांधकाम फार भव्य दिव्य असेल. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत आला. इसवी सन 1700 साली मोगलांनी या किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी प्रयागजी प्रभू या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांनी हा किल्ला नेटाने लढवला. किल्ला ताब्यात घेण्यासाठी मोगलांनी सुरुंग लावून स्फोट घडवून आणला.
किल्ल्याचा बुरुज ढासळला. सर्वात मोठी अडचण म्हणजे किल्ल्यावरील धान्य आणि दारुगोळ्याचा साठा संपल्यामुळे नाईलाजास्तव हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. किल्ला ताब्यात आल्यावर मुघलांनी या किल्ल्याचे नाव बदलले आणि आझमतारा असे नाव ठेवले. या किल्ल्यावरती असलेला महाराणी ताराबाई राणी साहेब यांचा राजवाडा फार मोठा आहे, परंतु त्याची बहुतांश ठिकाणी आता पडझड झालेली आहे. तुम्ही या बाजूला पाहू शकता. या राजवाड्याचं आणखी एक सुंदर असं प्रवेशद्वार आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजून सुद्धा या प्रवेशद्वाराची जी कमान आहे ना ती फार व्यवस्थित आहे, बघू शकता. खर तर आजूबाजूला थोडीशी झाडं वाढलेली दिसत आहेत, त्यामुळे बाजूचं बांधकाम आता ढासळण्याच्या मार्गावरती आहे. पण अजून सुद्धा ही कमान आपल्याला फार व्यवस्थित पाहायला मिळत आहे. आणि त्याच सोबत याच राजवाड्याचं हे जे बाहेरच्या बाजूचं बांधकाम आहे ते तुम्ही इकडे बघू शकता. इथून सुद्धा या राजवाड्याच्या आतमध्ये जायला पायऱ्या होत्या, त्या अजूनही पायऱ्या आहेत, परंतु त्याच्यावरती गवत जास्त वाढलंय सध्या. आणि या बाजूला बघू शकता इकडे पायऱ्या दिसत आहेत, म्हणजे इथून सुद्धा एक प्रवेश मार्ग होता, परंतु सध्या प्रवेशद्वाराची कुठलीही कमान वगैरे आपल्याला इथे दिसत नाही, कारण वरचं जे काही बांधकाम होतं पूर्ण जमीनदोस्त झालंय. अजिंक्यतारा किल्ल्यावरती राजवाड्याचं जे बांधकाम आहे ना त्या बांधकामाचं जे काही अवशेष आहे, त्याचा जो दगडी पाया आहे ना त्याच्यावरती आपल्याला पूर्वीच्या काळी घोडी बांधण्यासाठी जी लोखंडी कडे वापरले जायचे ना, म्हणजे याला असे घोड्यांचे दोर बांधले जायचे, ते कडे आपल्याला अजून सुद्धा या ठिकाणी सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. राजवाड्यापासून जवळच आपल्याला इथे एक दगडी चौथरा पाहायला मिळतोय, पाहू शकता. खर तर आता इथे ऊन होतं, पण अचानक आता पावसाला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता हा दगडी चौथरा कसा आहे. पूर्वीच्या काळी याच ठिकाणी शिवकालीन नाणी तयार करण्याची टंकसाळ होती. तुम्ही बघू शकता हे बांधकाम आपल्याला दिसते, परंतु सध्या या बांधकामाची अवस्था फार वाईट आहे, कारण आजूबाजूला प्रचंड झाडं झुडपं वाढलीत, पाहू शकता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांच्या कैदेत असलेले संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे पुन्हा साताऱ्यात परत आले. याच किल्ल्यावर थोरल्या शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. इसवी सन 1719 मध्ये महाराणी येसुबाईंची मुघलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांना याच किल्ल्यावर आणण्यात आले. पाहू शकता या बाजूला दक्षिण दरवाजाचं बांधकाम आपल्याला दिसतंय.
वा, फारच सुंदर. पाहू शकता. पायऱ्या उतरून आपण खाली जाऊयात. आणि आता आपल्याला इथं पाहायला मिळेल या किल्ल्याचा अतिशय सुंदर असा हा प्रवेश मार्ग. बघू शकता, खूपच भारी. आणि इकडून सुद्धा वाट आहे. खर तर दुहेरी प्रवेशद्वार आहे. खालच्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार दिसतंय. इथली एक सगळ्यात मोठी खासियत तुम्हाला सांगतो. हा आहे किल्ल्याचा दक्षिण दरवाजा. आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरती येणाऱ्या जवळपास 90% लोकांना किल्ल्यावरती हा दरवाजा आहे हेच माहीत नाहीये. कारण या किल्ल्याच्या दक्षिण बाजूला एका टोकावरती हा दरवाजा आहे. आणि इथपर्यंत यायचं म्हटलं ना तर प्रॉपर तुम्हाला वाट माहीत असायला हवी. कारण पावसाळ्याच्या दिवसात आणि पावसाळ्यानंतर इकडे प्रचंड गवत वाढलेलं असतं. त्यामुळे इथपर्यंत यायचं म्हटलं ना तर तुम्हाला प्रॉपर माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि तरच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही बघू शकता, फार थोड्या लोकांनी आजपर्यंत पाहिलेला हा या किल्ल्याचा दक्षिण दरवाजा आपण पाहतोय. जे स्थानिक लोक आहेत त्यांना हा दरवाजा माहीत आहे. परंतु बरेच असे लोक आहेत जे किल्ल्यावरती येतात, मंदिरं पाहतात, पाण्याची तळी पाहतात, परंतु हा जो दक्षिण दरवाजा आहे तो मात्र त्यांचा पाहायचा राहून जातो. पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा दरवाजा तुम्हाला अगदी व्यवस्थित पाहायला मिळेल. वरतीच आपल्याला एक सुंदर असं प्रवेशद्वार पाहायला मिळालं. आणि तिथूनच जवळ म्हणजे या बाजूला मागे आणखी एक असंच सुंदर प्रवेशद्वार आहे. आणि या पायऱ्या उतरून आपल्याला आता खाली जायचंय. खर तर शिवकाळामध्ये किंवा त्या आधीच्या कालखंडामध्ये किल्ल्यावरती येणारे एकापेक्षा अनेक मार्ग असायचे. आणि तसाच हा आणखी एक मार्ग किल्ल्यावरती येण्याचा प्रमुख मार्ग. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहारेकरांची एक देवडी आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचं कमानी प्रवेशद्वार आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतंय. पाहू शकता, फारच सुंदर. हा अजिंक्यतारा किल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.